गोष्ट करतो म्हणजे ते आपल्याला गरज कळते म्हणून करतो. गरजच कळली नाही तर आपण ती गोष्ट करण्यास धजावतच नाही. आपण आता रोज नित्यनेमाने चहा पितो का पितो तर त्याची गरज वाटते आपल्याला. आता गरज आहे का नाही तो शास्त्रीय दृष्टिकोनातूनचा भाग सखोल भाग वेगळा आहे, पण वाटते तुम्हाला ती गरज आहे. मला चहा पिल्याशिवाय बरं वाटत नाही, तर तरी आल्यासारखं वाटत नाही, ही जी गरज आहे. आता काही लोक मावा गुटखा खातात, त्यांना त्याची गरज वाटते म्हणून ते करतात. प्रायोरिटी अगदी दुसरं काम सोडून मद्यपान इतर अगदी 4 किलोमीटर दारूचं दुकान असलं तर तिथपर्यंत पायी जातील. एवढं ते व्यसनी आणि प्रथम प्रायोरिटी असते त्यांना, कारण त्यांना त्याची गरज कळलेली असते म्हणून. मग हे प्राणायामाची गरज आपल्याला कळत नाही आणि या प्राणायामाच्या परिणामाकडे कानाडोळा केला जातो, दुर्लक्ष केलं जातं आणि पुन्हा शरीर पूर्ववत आपली रोगाची लक्षणं दाखवायला लागतात. बालाघाट चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करावे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत् सद्गुरु चरणारविंदाभ्या नमः. श्रीमत् कुलदेवतायै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. देहसंवर्धन आणि विज्ञान हा आपला जो विषय आहे, त्यामध्ये आपण 5व्या प्रकरणातल्या या 3ऱ्या भागावर आज आपण प्रवेश करत आहोत. पाठीमागच्या 2 भागामधून आपण प्राणायामाची रासायनिक प्रक्रिया जी लंग्स मध्ये म्हणजे फुफ्फुसामध्ये घडते ती संपूर्ण रसायनशास्त्राच्या अनुषंगानं समजावून सांगितली. त्या अगोदर प्राणायाम म्हणजे काय तेही समजावून सांगितलेलं आहे. पण या 2 गोष्टी 2 व्हिडिओ मधून आपल्याला समजलं असेल की प्राणायामाची किती गरज असते ना आवश्यकता असते. कारण जर प्राणायामाची आवश्यकता आणि गरज आपल्याला कळली नाही तर मग मात्र या स्वयंचलित यंत्रणेवर निर्भर म्हणजे अवलंबून राहतो. प्रकृती जे करेल त्याप्रमाणे प्रकृती आपली चालत राहते आणि त्यानुसार या माणसाच्या जीवनामध्ये फार मोठे मानसिक तणाव आणि शारीर सुद्धा रोगग्रस्त व्याधीग्रस्त होत असते. कारण रक्तातील हे जे आपण कार्बन काढणारे शारीरिक स्वास्थ्य निर्माण करणारे किंवा प्रदान करणारे हे प्रकृतीचे प्रदत्त गुह्य सूत्र आपल्याला जर समजलं नाही किंवा न समजल्यामुळे आपल्याच आत्मघातकी व्यसनामधून आणि व्यसनाच्या असंख्य मार्याने हे रक्त अधिकाधिक कार्बनाइज म्हणजे कार्बन प्रदूषित होत असते आणि मग त्यामुळं अधिकाधिक रोगग्रस्तता या शरीरामध्ये उद्भवत असते आणि मग ती त्या रोगाची पीडा आपल्याला आयुष्यामध्ये भोगावी लागते. कारण शरीर निरोगी ठेवण्यासाठी जे खाऊ नये त्याच पदार्थाचे सेवन आग्रहाने मनुष्य करतो. करू नये ते मद्यपान आपण प्रतिष्ठेने करतो आणि आधुनिक काळात चुकीच्या धारणेने व्यावसायिक व्यायामशाळेत सुद्धा शरीराला थकवणारे यांत्रिक व्यायाम केले जातात. तेही थोडस अतिपरिश्रमाचं होत असल्यामुळं त्यामुळेही या शरीराची रोगग्रस्ता वाढत असते. आपल्याला वाटतं आपलं व्यायाम केल्याने आपलं शरीर तंदुरुस्त होतं, पण फिट होतं. फक्त फिटनेस इज नॉट हेल्दीनेस. म्हणून फिट झाल्यासारखं वाटतं आपल्याला तात्पुरतं व्यायामामुळे, पण व्यायाम कधीच आपल्याला रोगमुक्त करत नाही. काही व्यायाम थोडेफार फरक पडतो. जास्त परिश्रमाचे जे व्यायाम आहेत ते आपल्या शरीराला थकवतात आणि त्या थकवल्यामुळं आपल्या ह्या शरीरामधून बऱ्याचशा गोष्टी अपायकारक निर्माण होतात आणि म्हणून व्यायाम केलं तरी सुद्धा आपलं शरीर रोगग्रस्त होत असतं. समाजात धन दौलत पैसा कमवण्याची होड कायम चालू असते. जीवनाची अथक भागदौड आणि विशेष म्हणजे आपल्याच शेजाऱ्याच्या पुढे जाण्याची आपल्याच मनात असलेली गुप्त आणि सुप्त स्पर्धा हे आपल्याला स्वस्थ बसू देत नाही आणि त्यामुळं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रापंचिक उपद्व्याप आपण तयार करतो आणि मग या न त्या कारणाने अत्यावश्यक असलेल्या या गरजेच्या प्राणायामासाठी मनाला मोकळा वेळ मिळत नाही. कारण भविष्यामधल्या चिंता आपल्याला कधीच संपत नाहीत. बाष्कळ चर्चेमध्ये व्यय करत असलेला काळ परत आपल्याला येत नाही. कारण नको तिथं नको त्या गोष्टी, नको त्या चर्चा, राजकारण म्हणा, नको ते विषय म्हणा, अनावश्यक गल्ली टप्पा चौकामध्ये बसून कट्ट्यावर वाट्यावर बसून ह्या सगळ्या गोष्टी आपण करत
करत असतो, पण आपला वेळ सत्कारमी लागेल असं कोणी विचार करत नाही. सर्व उपद्व्यापू उद्योग थांबवून जर नियमित प्राणायाम करण्यावर मनाने लक्ष दिले तर शरीर प्रकृतीच्या गरजा पूर्ण होतात आणि शरीर निरोगी होण्यास प्रकृतीला मदत होते. अर्थात आपण मागच्या भागामध्ये म्हणजे 5.2 मध्ये सांगितल्याप्रमाणे रक्त कार्बन मुक्त करणाऱ्या रासायनिक क्रियेसाठी फुफ्फुसाच्या कानाकोपऱ्यात पुरेसा प्रमाणात ऑक्सिजन भरला गेला पाहिजे, परंतु आपल्या स्वयंचलित श्वासोश्वासाच्या क्रियेमध्ये दरम्यान आपण फार तर पाहिलेलं आहे की अर्धा ते 1 लिटर श्वास आपण भरतो आणि तो 30% फुफ्फुसांना व्यापतो आणि मग बाकीचे जे 70% फुफ्फुस आहे किंवा अल्व्हेओलिक ग्रंथी आहेत तिथपर्यंत हा ऑक्सिजन पोहोचत नाही किंवा तिथं भरला जात नाही त्या पोकळीमध्ये. म्हणून फुफ्फुसातील सर्व अल्व्हेओलिक ग्रंथी आपले प्राकृतिक नियोजित जे कार्य आहे ते पूर्णपणे सक्षमपणे करू शकत नाहीत, म्हणून आवश्यक त्या गतीने रक्तशुद्धी क्रिया पूर्ण होत नाही. प्रकृतीला जे अपेक्षित आहे की त्यानुसार रक्तशुद्धी होत नाही. परिणामी काही प्रमाणात कार्बनच्या अणु रक्तात शिल्लक राहतात आणि मग त्या शिल्लक राहिलेल्या कार्बनमुळे हे आंशिक रक्तशुद्धीने भविष्यात अनेक रोगोद्भव होतात आणि आयुष्यभर असाध्य रोगाची पीडा माणसाला सहन करावी लागते. पाठीमागे आपण एका भागामध्ये पाहिलेलं आहे की संसर्गजन्य रोग म्हणजे काय, असाध्य रोग म्हणजे काय, यावर आपण त्या भागामध्ये प्रकाश टाकलेला आहे. जर आपल्याला या ठिकाणी त्याचा मी आय मध्ये त्याची लिंक पाठवेन. विज्ञान आणि प्राणायामाविषयी काल्पनिक तार्किक मताचा अतिरेकी प्रचार करू नये, एक माझं मत आहे. काय प्राणायामाविषयी बरेचसे काल्पनिक विचार या समाजामध्ये प्रसारित होत असतात, कारण विशेष म्हणजे समाज पूर्णतः अज्ञानी असतो, त्याला विज्ञानावर विश्वास असतो आणि मग विज्ञानावरच्या या आंधळ्या विश्वासाचा समाजात होणाऱ्या खोट्या प्रचाराचा फायदा वर्तमान वैद्यकीय क्षेत्रातील मतलबी व्यावसायिकांना होतो. वैज्ञानिक संशोधकांनी या प्राणायाम प्रक्रियेचे गांभीर्याने निरीक्षण करून तपासणी केली तर श्वासोश्वासाद्वारे फुफ्फुसात कोणती क्रिया घडते याचं उत्तर विज्ञानात कुठेही सापडत नाही. ते सगळं मोगम अॅनिमेशन पद्धतीनं सगळं दाखवलं जातं. बरेचसे व्हिडिओ आजकाल युट्यूबवर पण प्रसारित होतात, ते पाहायला एकदम अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक वाटतात, पण त्याची सत्यता कुणी तपासलेली नसते किंवा पडताळलेली नसते. विज्ञान आधारित खोटी आणि अपूर्ण माहिती समाजात पसरवून फसवणुकीचे अनेक वैद्यकीय व्यवसाय चालतात. मागे आपल्या संपूर्ण जगावर एक महामारीचा काळ गुजरला, त्यामध्ये कोरोना रोगाने संपूर्ण जगाला ग्रस्त करून टाकली होती. इसवी सन 2019 मध्ये या संसर्गजन्य रोगाच्या काळामध्ये याच व्यावसायिक लोकांनी मोठ्या प्रकारचा भय दाखवून लोकांना घाबरवून ऑक्सिजन डिमांडचं उपकरणाची आवाजवी किमतीनं विक्री करून लूट केली. अर्थात त्या डिजिटल मशीननं काय होतं काय नाही हा मोठा गूढ आणि आश्चर्यजनक परिणाम आहे, परंतु भय दाखवल्यामुळं आणि केवळ लोभापायी लूट केल्यामुळं तुका म्हणे भय दाखविल्या नरकाच आहे. शेवटी लोकांना भीती दाखवून लुटणारे तर नरकात जातील, त्याबद्दल काही शंकाच नाही. कारण या ठिकाणी कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण भोग सुद्धा अनिवार्य आहेत. त्याची जे काय आपण कर्म करू त्या कर्माला असंच कुणी निग्लेक्ट करत नाही किंवा अनदेखा होत नाही, कारण संपूर्ण प्रकृती या कर्म सिद्धांतावरच चालत असते. कारण शरीराची ऑक्सिजन मागणी किती त्याची माहिती बाहेरून बोटावर लावलेल्या या डिजिटल उपकरणाद्वारे कशी होते आणि हे उपकरण ऑक्सिजन मागणी कशी मोजते हे वैज्ञानिक दृष्ट्या अकल्पनीय तांत्रिक रहस्य आहे. त्यांनाच ते रिझल्ट कळत असतील आणि काय कळतात ते काय माहित नाही. मग विज्ञान कोणत्या आधारावर सिद्ध न झालेल्या मताचा प्रचार करते? ऑक्सिजन रक्तात विरघळतो हे अधिकृत ज्ञान खरे असण्याची शक्यताच नाही. या संदर्भात सखोल सप्रमाण संशोधनाची गरज आहे. आता ही बाब भविष्यातील अभ्यासू वैज्ञानिक संशोधकावर आपण सोडूया, कारण त्यामध्ये जास्त आपण उहापोह करण्यामध्ये तसा काही अर्थ नाहीये. कारण आपण येथे प्राणायाम क्रियेचा अधिक विचार करूया. कारण मनाने प्राणायाम करण्याची गरज काय हा मोठा प्रश्न आहे की, कारण प्राणायाम हा मनाशिवाय होत नाही. मनाच्या उपस्थितीशिवाय श्वासोश्वास घेतला तर तो श्वासोश्वास म्हणजे स्वयंचलित होतो आणि त्याचं कार्य फार तर लक्ष नसल्यामुळे मनाचं 30% 40% होतं. प्राणायाम म्हणजे सचेत मनाने श्वास घेण्याची ही जी क्रिया आहे, रक्तातील कार्बन धूळ काढून टाकण्यासाठी फुफ्फुसात ऑक्सिजनची खरी गरज आहे. शरीर मलविरहित निरोगी ठेवण्यासाठी श्वसन क्रिया महत्वाची आहे. कारण मन दीर्घ श्वास घेते तेव्हा फुफ्फुसाच्या सर्व ग्रंथी सक्रिय होऊन रक्तातील कार्बन आणि हवेतील ऑक्सिजनचा संयोग घडून कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी तयार करतात आणि तो एक्झेल म्हणजे उच्छ्वासावाटे बाहेर पडतो. 2 ऑक्सिजनचे रेणू रक्तातील 1
एक आयोनाइज कार्बन अणू बाहेर काढू शकतात. याच क्रियेला ऑक्सिजनची कार्बन पिकअप दुचाकी योजना आपण मागच्या भागामध्ये संपूर्णतः एक्सप्लेन केलेली आहे, स्पष्टीकरण दिलेले आहे, असे मी त्याला संबोधलेलं आहे. ही रासायनिक क्रिया घडण्यासाठी फुफ्फुस कोशिकाच्या पोकळीत पुरेसा ऑक्सिजन आवश्यक आहे. जर मनोउपस्थितीत श्वासोश्वास चक्र चालू ठेवले तर प्रत्येक श्वासात साधारण 6 ते 7 लिटर हवा भरली जाते फुफ्फुसामध्ये. आपण जर जाणीवपूर्वक श्वास घेतला तर आपोआपच तो दीर्घ होतो आणि आपण पूर्ण हवा भरून घेतो. कारण विशेष म्हणजे जेव्हा मन अनकॉन्शियस असते तेव्हा हवा फुफ्फुसामध्ये भरण्यासाठी फुफ्फुसाला अगेन्स्ट व्हॅक्यूम काम करावं लागते. अगेन्स्ट व्हॅक्यूम म्हणजे स्वतःहून फुगवावा लागतो ताकद लावून आणि मग हवा मध्ये खेचली जाते. कारण तसा हवा खेचण्याचं काय नाहीये. पण जर मनाने आपण ती प्रक्रिया केली तर मन स्वतःहून हवामध्ये भरतं. आता मनाने हवा भरणं आणि हवा सक्शन म्हणजे खेचून घेणं या दोन क्रियामध्ये खूप मोठी, म्हणून फुफ्फुसामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी लागते, शक्ती आणि ऊर्जा लागते. कारण तर अगेन्स्ट व्हॅक्यूम म्हणजे वातविरहित दशेच्या विरुद्ध त्याला काम करावं लागतं. ऑक्सिजन उपलब्धी फुफ्फुसाच्या सर्व कानाकोपऱ्यात कोशिकापर्यंत भरण्यासाठी फुफ्फुसाला खूप परिश्रम घ्यावे लागतात. हृदयाच्या एका ठोक्याचा कालावधी हा 1 सेकंदापेक्षा कमी असतो. म्हणजे हे रक्त 1 ठोक्याच्या काळापुरतच त्या अल्वेली ग्रंथीमध्ये एरिएटेड म्हणजे सक्रिय असतं. म्हणजे त्यातले जे काय आयोनाइज कार्बन आहे ते बाहेर ऑक्सिजन संयोग होण्यासाठी त्या ठिकाणी वातावरण तयार असतं. म्हणजे हृदयाच्या एका ठोक्याचा कालावधी 1 सेकंदापेक्षा कमी असतो आणि रक्तातून कार्बन ताबडतोब बाहेर काढण्याची ही प्राकृत सोय असते. इंद्रिय विषयाभिमुख गरजामध्ये या मनाला व्यस्त करतात. म्हणून जाणीवपूर्वक प्राणायाम करायला मनाला फुरसत मिळत नाही. कारण दशेंद्रिय या मनाला आपल्याच गरजेकडे स्वाभाविकता खेचत असतात आणि त्यांच्या आवडी निवडीच्या विषयांच्या नियोजन योजना ते मनापुढे ठेवत असतात. श्वास प्रवाहाकडे मन लक्ष देऊ शकत नाही. म्हणून फुफ्फुसात घडणाऱ्या या रासायनिक कार्बन संयोगात्मक क्रियेबाबत अनभिज्ञ माणसाला आज प्राणायामाचे महत्व फारसे कळत नाही. प्राणायाम करायचा तर का करायचा हा मोठा यक्ष प्रश्न माणसाच्या समोर उभा असतो. त्यामुळे मनुष्य प्राणायाम करण्यास प्रथम प्राधान्य देत नाही. कारण त्याला वाटतं आपला श्वास तर अहोरात्र 24 घंटे चालूच आहे. पण चालू आहे, पण ते प्राकृतिक दृष्ट्या स्वयंचलितपणे चालू असल्यामुळं आपलं जे काही कार्य या शरीरामध्ये व्हायला पाहिजे त्याचा परिणाम फक्त 30 ते 40% होतो. बाकीचा शिल्लक राहतो. म्हणजे प्राणायाम का करायचा या प्रश्नाचं उत्तर फारसं कुणी देत नाही. कारण त्याचं उत्तर कुणाकडे नसतं. फक्त करायचं एवढं फक्त माहित आहे. त्यामुळे प्राणायाम क्रिया जाणीवपूर्वक मनाने लक्षपूर्वक करण्याची खरी गरज समजत नाही. कारण या अपोत्पादक कार्बन रक्तातून वेळीच काढून टाकण्यासाठी शरीर प्रकृतीला स्वयंचलित श्वासोश्वासावर अवलंबून राहावे लागते. आणि फुफ्फुसात रक्ताच्या थेंबातील कार्बन जिथे ऑक्सिजन भरतो त्याच ठिकाणी या अल्वेली ग्रंथी या कार्बनला काढू शकतात. परंतु जिथे ऑक्सिजनचा अभाव असतो तिथे कार्बन असला तरी सुद्धा तो ऑक्सिजनच्या अभावामुळे रक्तातून बाहेर पडत नाही. म्हणून उर्वरित कार्बन धूळ रक्तात तशीच पुन्हा शरीरामध्ये फिरत राहते. आता तरीही प्रकृती एका दिवसातून 720 वेळा रक्त फुफ्फुसात आणते. म्हणजे किती प्रकृती हे स्वच्छता करण्यासाठी प्रयत्न करते. खरं तर तिला सॅल्यूट केलं पाहिजे. प्रकृतीने हे नियोजन किती बारकाईनं केलेलं असतं. त्या आपल्या प्रकृतीला निरोगी ठेवण्यासाठी स्वयंपणे किती काळजी करते. 720 वेळा जवळपास हे रक्त पुन्हा 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 या फुफ्फुसामध्ये येत असतं. आणि तरीही जर कार्बन निघाला नाही तर मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला पुन्हा भोगावा लागतात. या रक्तात निष्कारण फिरणाऱ्या कार्बन अणूच्या प्रादुर्भावाने भविष्यात शरीरात स्थायी असाध्य रोग उद्भवतात. म्हणजे जे शारीरिक रोग असतात, म्हणजे शारीरिक डिफिशियन्सी तयार होते. आणि मग ते एकदा का शरीर डिफिशियन्सी म्हणजे असाध्य रोग शरीराला भिनले मग पुन्हा म्हणतात अरे काही होत नाही रे, हे थोडे दिवस बरं वाटतं, नंतर शेवटी ये रे माझ्या मागण्या टाकण्या चांगल्या. कारण अशा खंडित योग क्रियेचा काही उपयोग होत. परिणामी सामान्य लोक ॲलोपॅथिक औषधोपचार चालू ठेवतात आणि रोगासह जीवन मरेपर्यंत जगतात. अर्थात लौकिक व्यावसायिक आपसात स्पर्धा आणि अनेक गरजा पूर्तीच्या विषय गुंत्यात गुरफटलेल्या मनाला दैनिक सांसारिक जीवनात नियमित प्राणायाम करण्यासाठी बाध्य करणे शक्य होत नाही. त्यामुळे मनाला नियमित प्राणायाम करण्याचे व्यसन लागत नाही. माणसाला वैयक्तिक सामाजिक क्रियाकलाप छंद आवेग आणि मिळकतीचे स्रोत पूर्तता करणे अत्यावश्यक वाटते, गरजेचे वाटते. म्हणून मनुष्य ऐहिक कार्य स्वेच्छेने मनपूर्वक करण्याचा प्रयत्न करतो. प्रापंचिक कार्य तो स्वेच्छेने मनपूर्वक कारण गरज आहे म्हणून करतो. त्याला करावंच लागतं असं वाटतं. हे केल्याशिवाय आपलं भागतच नाही असं वाटतं. चालणारच नाही गाडा आपल्याशिवाय, आपलं कुटुंब आपल्याशिवाय चालणार नाही असं वाटतं. ही जी मनावर धारणा कोरली गेलेली आहे, बिंबली गेलेली आहे, ही बिंबलेली धारणा त्यांची निघत नाही. म्हणून का तर प्राणायामाची
खरी गरज माणसाला कळत. आता प्राणायाम का करावा किंवा काय गरज आहे याची अचूक मीमांसा विश्लेषण समाजात होत नाही, कुठेही चर्चा होत नाही किंवा त्याच्याविषयी काही कुणी ब्र काढत नाही. अनावधानात श्वास आणि उच्छ्वास सहज स्वयंचलित असतो म्हणून सचेत प्राणायाम करण्याची विशेष गरज माणसाला भासत नाही. 24 तास झोपेत आपोआप नैसर्गिक श्वासोच्छ्वास चालू राहतो. मन एकाग्र करून प्राणायामासाठी विशेष वेळ काढण्याची आवश्यकता काय आहे या प्रश्नाचं सर्वश्रुत उत्तर मानवी बुद्धीला तर्कसंगत वाटत. अरे हे होतं ते होतं असं मोघम बोललं जातं, पण त्याच्या बुडात जाऊन शास्त्रीय विश्लेषण केलं जात नाही. म्हणजे प्राणायाम करण्याची काय गरज या ग्रंथात नित्य नियमित प्राणायाम करण्याचा आग्रह मी धरलेलाच आहे. परंतु त्याआधी प्राणायाम करताना फुफ्फुसात रक्तशुद्धी क्रिया घडवणारी ही रासायनिक संयोगात्मक क्रिया गांभीर्याने समजून घेता आली पाहिजे, म्हणजे आपल्याला त्या प्राणायामाची गरज कळेल आपल्याला. म्हणून भाग 5.2 हा कुणीही दुर्लक्षित करू नये, तो संपूर्णता पाहावा. प्राणायाम केला तर 100% रक्त कार्बन मुक्त होऊन शुद्ध होईल. मनापासून कोणी प्राणायाम करण्यात रस घेईल त्याचे रक्त शुद्ध होते. प्राणायामामुळे फुफ्फुसात घडणाऱ्या वैज्ञानिक रासायनिक क्रियेचा विचार कळला तर त्याची खरी गरज लक्षात येईल. तेव्हाच प्राणायामाला प्रथम प्राधान्य मनुष्य देईल आणि हेतुपूर्वक सचेत मनाने प्राणायाम करण्यासाठी आपल्या दैनंदिन 24 तासामधून काही काळ तो व्यवस्थित राखून ठेवेल. आता किती करायचा तो आपण पुढच्या भागामध्ये पाहू. प्राकृत जीवन जगताना सर्व मान्य नित्य कामे गरजेची महत्वाची वाटतात. प्राकृत जीवनामध्ये आपल्याला काय वाटतं, सर्व मान्य जे आहे, लोकांमध्ये जे चाललेलं असतं, शेजारी जो करत असतो, समाजामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याच क्रिया किंवा तेच कामं महत्वाची आहेत, गरजेचे आहेत असं वाटतात. म्हणून ते ज्या पद्धतीनं लक्ष देऊन आपण करतो तद्वत प्राणायामाची गरज समजून प्राधान्य दिले तरच हा उपक्रम पूर्णत्वाला जाईल. तरच माझे हे प्रयत्न आपल्या समोर हा प्राणायामाचा विषय मांडण्याचे जे प्रयत्न आहेत ते सार्थकी लागतील. एकाला जरी या प्राणायामाचं महत्व कळलं, एका जरी व्यक्तीला या प्राणायामाची गरज कळली आणि त्यांनी या प्राणायामाचा नित्य नियमाने मी पुढच्या भागामध्ये सांगेल त्याप्रमाणे जर आचरण केलं तर निश्चितच मी तुम्हाला सांगतो ठामपणे त्याचं शरीर निरोगी होऊ शकत नाही. या शरीराला निरोगी करणारा एकच कारण आहे, ते म्हणजे कार्बन, आणि या शरीराला निरोगी करणारा एकच व्यवस्था आहे ती म्हणजे प्राणायाम. दुसरे तुम्ही किती औषधं खा, गोळ्या खा, केमिकल खा, उलट त्याचे साईड इफेक्ट दुष्परिणाम आपल्याला भविष्यात भोगावेच लागतात. शेवटी तो आहाराचा भाग आहे आणि केमिकलचा भाग आहे, म्हणजे आहाराचे परिणाम आपल्या शरीरावर होतातच. त्यानुसार हे सगळ्या गोष्टी नीट विचारपूर्वक माणसाने हेतुपुरस्सर केल्या पाहिजेत. प्राकृत जीवन प्राणायामाची गरज समजून प्राधान्य दिले तरच हा उपक्रम पूर्णत्वाला जाणार. अन्यथा गंभीरता कळली नाही तर सांडी विखुरी गेले म्हणल्यासारखं. अनुपम मत माझे हे अनुपम, हे असं जे माझं मत आहे या ठिकाणी मी व्यक्त केलेलं आपल्या समोर, हे जर आपल्याला कळलं नाही तर त्याची खिल्ली उडवली जाईल, निरर्थक वाटेल, गंभीरता कळणार नाही आणि मग मला त्याच्यात काही इफेक्ट होणार नाही, पण आपलं शरीर मात्र रोगग्रस्त हे होणं अटळ आहे. जीवनाचा त्रास तुम्हाला जीवनभर भोगावा लागेल हे टळणार नाही. आता विशेष म्हणजे हे प्रकृतीने एक नियोजन जे केलेलं आहे, फुफ्फुस उभयांगी सक्रिय ठेवण्यामागे या प्रकृतीचा काय हेतू आहे हे तरी जरा समजून घ्या की एकच असं इंद्रिय आहे जे प्रकृतीनं उभयांगी क्रियाशील ठेवलेलं आहे. ध्यान, योग, प्राणायाम, कुशल रहस्याचा शोध घेणाऱ्या आक्रत बुद्धिमान विवेकशून्य माणसाच्या हातात शरीर निरोगी आणि दीर्घायू ठेवण्याचा फार रामबाण उपाय दिलाय. प्राणायाम नियंत्रित, विवेकपूर्ण आणि योग्य वापर केला तर बुद्धिमान व्यक्ती दीर्घ आयुष्य जगण्याचे ध्येय निर्विवाद साध्य करू शकतो. मला हे म्हणायचं नाही की तुम्ही 100 वर्षाच्या ऐवजी 500 वर्ष जगाल, ते म्हणायचं नाही मला. तुम्हाला जे काय मरणांत पर्यंत निरोगी राहाल एवढंच मला म्हणायचंय. तुमचं शरीर स्वास्थ्य राहील, डॉक्टरकडे जावं लागणार नाही फालतू गोष्टीसाठी किंवा कुठल्याही असाध्य रोगाला दुरुस्त करण्यासाठी. असाध्य रोग तुम्हाला होणार नाहीत. मग आता मरेपर्यंत जर तुम्ही स्वास्थ्य टिकून राहणार असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे. प्राणायाम हे एकच औषध आहे. अष्टांग योग साधनेमध्ये यम नियम हे सामाजिक वर्तनासाठी महत्वाचे आहेत, आसन हे स्थिरतेसाठी महत्वाचं आहे आणि प्राणायाम हा शारीरिक रोगग्रस्त मुक्ततेसाठी महत्वाचा आहे. नंतरच्या तुम्हाला ध्यान, धारणा, समाधी जर गाठायच्या असतील तर मग परिग्रह महत्वाचा आहे. परिग्रह केल्याशिवाय पुढच्या टप्पा तुम्हाला गाठता येणार नाही, तो संन्यास मार्ग आहे. जर तुम्हाला त्या दृष्टिकोनातून मोक्ष हवा असेल, या शरीरातून तुम्हाला याच शरीरातून याच देही याच डोळा परमात्मा भेट घ्यायची असेल तर मग तुम्हाला पुढचे अष्टांग योग महत्वाचा आहे. तेही तुम्ही अष्टांग योगामध्ये थोडक्यात मी फार कमी वेळामध्ये तो आपल्या समोर तो विषय मांडलेला आहे. फार दीर्घ तो
विषय केलेला नाही. म्हणून परिणामी वर्तमान शरीर दीर्घकाळ निरोगी रोगमुक्त ठेवू शकतो. अनेक प्राचीन ऋषीच्या दीर्घायुष्यामागे हेच गुप्त कारण आहे. अहो, ते तासनतास वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी बसून ध्यानधारणा करत होते. म्हणजे काय करत होते? प्राणायामच करत होते. प्राणायाम सिद्ध झाल्याशिवाय पुढच्या गोष्टी पुढे होऊच शकत नाही. बसला आणि तुम्ही प्राणायाम सिद्ध झाला तरच या पुढच्या षटचक्राचा भेदन होऊ शकतं, की मग ते पूर्णतः कधीच निर्मूळ होत नाही. त्यांचं निराकरण वैद्यक शास्त्राला कुठेही करता येत नाही. फार तर केमिकलच्या गोळ्या देतील, औषधं देतील, इंजेक्शन देतील, त्यामुळं ते थोडंसं सप्रेस होतं, म्हणजे पीडा कळत नाही म्हणा. ते बरेचसे डॉक्टर असेही केमिकल देतात की तुमची संवेदन क्षमताच नष्ट करून टाकतात. संवेदन बुद्धीलाच कळत नाही की तुमच्या शरीरात काय पीडा आहे ते. त्यामुळं अशा बऱ्याच औषधाच्या मात्रा आहेत ज्या डॉक्टर असाध्य रोगासाठी नियोजित करतात. आधुनिक युगात चाललेली वैज्ञानिक स्पर्धात्मक धन कमवण्याची तीव्र इच्छा, स्पर्धा आणि भौतिक विषय संग्रहित करण्याची परिग्रही अभिलाषा माणसाला श्वास घेण्यासाठी फुरसत मनाला मिळू देत नाही. अर्थातच त्यामुळं ते मन स्वस्थ बसूच शकत नाही, शरीर बसू शकत नाही, मन बसू शकत नाही. त्यामुळं आसन हे सिद्ध होतच नाही. म्हणून दिवा स्वप्नाचे महल उभे करण्याच्या उपद्व्यापात मन, बुद्धी आणि इंद्रिय अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस व्यस्त राहिल्याने श्वासाच्या आवर्तनाकडे कोणी लक्ष देत नाही. कारण असंही बोललं जातं की ध्येय इतकी उच्च ठेवायची की ते स्वप्न एवढे मोठे बघा की ते स्वप्न फक्त निद्रे अवस्थेत पाहू नका, तर असे स्वप्न पहा की ते झोपच येऊ देणार नाहीत. असे हे वाक्य बोलले जातात समाजामध्ये की एवढे मोठे मोठे स्वप्न आणि एवढ्या स्वप्नाच्या मागे लागा हात धुवून, तुम्हाला झोप सुद्धा आली नाही पाहिजे. असे दिवा स्वप्न पाहणाऱ्या लोकांचे महल एवढे मोठे असतात आणि त्यांचे उपद्व्याप इतके मोठे असतात, अक्षरशः त्यांना जेवणाच्या वेळेचा सुद्धा भान नसतं. जेवायला सगळं सोन्याचं ताट असतं, हो सोन्याचा घास असतो, अमृताचं भोजन असतं, पण खायला वेळ नसतो. आणि खायला वेळ मिळाला तरी सुद्धा असे रोग असतात की ते समोरच्या ताटातल्या वस्तू सुद्धा ते खाऊ शकत नाहीत, उपभोगू शकत नाहीत. अशी अवस्था माणसाची का होते? तर हे तणावग्रस्त आयुष्यामुळे. उर्वरित रक्त मलिन करणारे हे जे कार्बन रक्ताभिसरण संस्थेत अनेक वेळा फिरतात, हीच कार्बन धूळ शरीरात अनेक प्रकारच्या असाध्य रोगाच्या उद्भवास मूळ कारणभूत ठर. म्हणजे संपूर्ण असाध्य रोग, मग तुमचं डायबिटीज असू द्या, बीपी असू द्या, हार्ट अटॅक असू द्या, किंवा कॅन्सर असू द्या, नाहीतर मूळव्याध असू द्या, नाहीतर ऍसिडिटी असू द्या, नाहीतर यकृत फेल्युअर असू द्या, किडनी फेल्युअर असू द्या, शरीरामधला कुठलाही अंतरावयव किंवा ग्रंथी कोशिका जर ते त्यांचं काम व्यवस्थित करू शकत नसतील तर केवळ आणि केवळ या कार्बनच्या विलेपनामुळे अतिरिक्त कार्बन धूळ त्या ठिकाणी जमा होते आणि मग ती या ग्रंथींना काम करू देत नाही. त्याचे परिणाम नंतर आपण पाहू. कारण या ठिकाणी फक्त आपण तणावग्रस्तता काय येते यावर आपण बोल. अशा असाध्य रोग निवारण करण्यासाठी अनेक बाबा, योग गुरु अशा रोगग्रस्त लोकांचा ग्रुप तयार करून त्यांना प्रापंचिक गुंतागुंतीच्या व्यापातून बाहेर काढण्यासाठी मोठे मोठे शिबिर आणि मग त्या शिबिरामध्ये त्यांना बोलवून अशा प्रकारचे आसन, प्राणायाम सारख्या योग विद्या, व्यायाम, कसरती शिकवतात आणि त्यांना एक लाईफस्टाईल डिफाईन करून देतात की तुम्ही जर या लाईफस्टाईलनी म्हणजे अनुक्रमाने या अशा प्रकारचा आहार भोजन केला आणि अशा प्रकारचं तुम्ही दिनचर्या तुम्ही ठेवली तर तुमचं हे शरीर निरोगी होऊ शकतं असं ते सांगतात. अर्थात योग कसरती शिकवणारे हे गुरु प्राणायामाने अनेक आसन मुद्रा प्रकार नित्य नियम शिकवतात. परंतु प्राणायाम केल्याने फुफ्फुसात घडणारी रासायनिक क्रियेची अचूक शास्त्रीय माहिती ते देऊ शकत नाही, कारण त्यांनी रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला नसतो. त्यांच्या फक्त एक स्व अनुभवानुसार किंवा पूर्वापार जे लोकांच्या मताच्या त्यांच्यावर झालेला अधिभारानुसार ते हे बोलत असतात आणि अर्थातच त्यांच्या त्या बोलण्याला निरर्थक आहे असं नाही, योग्यच आहे त्यांचं बोलणं, पण ते परिणाम नेमकं कोणत्या प्रकारे घडतो याची रासायनिक प्रक्रिया त्यांना माहिती नसते. केवळ वैयक्तिक ऐकीव अनुभवातूनच या रोग निवारक प्राणायाम किंवा क्रिया करण्याचा आग्रह ते धरतात. अशा योगगुरूच्या सल्ल्याने प्राणायाम केला जातो तेव्हा रक्त शुद्ध होऊन शरीरावर चांगला परिणाम दिसून येतोय. शिबिराच्या काळामध्ये त्या लोकांवर त्या रोगावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो, बरं वाटतं, त्यांना फरक पडल्यासारखं वाटतं. हा जास्तीत जास्त प्राणायामाचा सकारात्मक परिणाम जाणवतो, कारण त्या ठिकाणी ते टाइम टेबल एवढं व्यस्त असतं की त्यानुसार ते प्राणायाम जास्त केल्यामुळं तो सकारात्मक परिणाम त्यांच्या शरीरावर जाणवतो. परंतु हा जो शिबिराचा प्रभाव आहे हा केवळ तात्पुरता राहतो. कारण तुम्ही शिबिरात किती दिवस राहणार जाऊन? फार फार तर 15 दिवस, फार फार तर 1 महिना. त्यानंतर पुन्हा काय करणार तुम्ही? ते परत घरी येतात. मग अजाणता नकळत प्राणायाम केला तरी त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम निश्चित होतो. परंतु योग शिबिरात सहभागी झालेल्या या व्यक्तीला प्राणायाम करण्याची सवय
आणि व्यसन लागत नाही. कारण प्राणायाम केल्याने फुफ्फुसात नेमकी कोणती प्रक्रिया होते याचं ज्ञान आणि त्याची गरज नेमकी काय आहे, प्रायोरिटी आपण त्याला का द्यायची याचं उत्तर त्यांच्याकडे कुणी दिलेलं नसतं. म्हणून त्यामुळे प्राणायामाचे हे महत्व कळत नाही. म्हणून योग शिबिर संपून घरी परतल्यावर काही दिवसातच हे दुष्ट मन आहे ना, शरीर उपयोगी प्राणायाम विसरून पुन्हा दैनंदिन व्यावसायिक कामात व्यस्त होते. आता असे कितीतरी मेडिटेशन कोर्सेस आहेत की जे करतात, नॅचरोपॅथी आहे, ते त्या ठिकाणी जाऊन राहतात, ही तर त्यांना बरं वाटतंही, पण बरं वाटून सुद्धा जेव्हा ते घरी येतात ते त्याचा अनुक्रम पाळू शकत. याचं कारणच हे आहे की त्यांना त्याची गरज कळलेली नसते. आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे ते आपल्याला गरज कळते म्हणून करतो. गरजच कळली नाही तर आपण ती गोष्ट करण्यास धजावतच नाही. आपण आता रोज नित्यनेमाने चहा पितो, का पितो? तर त्याची गरज वाटते आपल्याला. आता गरज आहे का नाही तो शास्त्रीय दृष्टिकोनातूनचा भाग, सखोल भाग वेगळा आहे, पण वाटते तुम्हाला ती गरज आहे. मला चहा पिल्याशिवाय बरं वाटत नाही, तर आल्यासारखं वाटत नाही, ही जी गरज आहे. आता काय लोक मावा गुटखा खातात, त्यांना त्याची गरज वाटते म्हणून ते करतात. प्रायोरिटी अगदी दुसरं काम सोडून मद्यपान इतर अगदी 4 किलोमीटर दारूचं दुकान असलं तर तिथपर्यंत पायी जातील, एवढं ते व्यसनी आणि प्रथम प्रायोरिटी असते त्यांना, कारण त्यांना त्याची गरज कळलेली असते. म्हणून मग हे प्राणायामाची गरज आपल्याला कळत नाही आणि या प्राणायामाच्या परिणामाकडे कानाडोळा केला जातो, दुर्लक्ष केलं जातं आणि पुन्हा शरीर पूर्ववत आपली रोगाची लक्षणं दाखवायला लागतात. आणि नंतर मग धारणा ध्यान आणि समाधी तुमची पुढच्या टप्प्यामध्ये सिद्धी होऊ शकते, नाहीतर होऊ शकत नाही. मग आता तुम्ही म्हणाल इथे दीर्घकाळ जगणे महत्वाचे नाही. मी तुम्हाला सांगितलंच आहे की जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हे शरीर निरोगी ठेवणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. प्राणायाम आणि देहायु संबंध कसा आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. ते मला वाटतं पुढच्या एका काही भागामध्ये आणखीन मी डिटेलमध्ये सांगितलंय, पण या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे. मनाच्या उपस्थित जर हा श्वासोश्वास घेतला तर रक्ताची मलिनता आपोआप शीघ्रतेने कमी होते. हे सिद्धांत लक्षात ठेवा की मनाने जर हे काम केलं तर रक्ताची मलिनता कमी होते आणि शरीराला ऑक्सिजन म्हणजे श्वासचे प्रमाण कमी लागतं. म्हणजे हे बघा, हे व्यस्त प्रमाण आहे. जसं जसं तुमचं रक्त शुद्ध होत जातं, म्हणजे स्वच्छता करण्याची गरज पडत नसेल तर मग फुफ्फुसामध्ये ऑक्सिजनची सुद्धा प्रमाण कमी लागतं. म्हणजे प्राणायामाचं चक्र सुद्धा कमी गतीनं फिरतं पुन्हा, कारण श्वास मध्ये कोंडून ठेवलेला असतो, कुंभक दीर्घ होत असतो आणि असलेल्या फुफ्फुसामधल्या हवेमध्ये तेवढा ऑक्सिजन पर्याप्त असतो की जो असलेल्या कार्बनला बाहेर काढेल. म्हणून फुफ्फुसात ऑक्सिजनची गरज कमी होऊन श्वासोश्वास गती कमी होते. यालाच अध्यात्मशास्त्रात प्राणापानी प्राणायाम म्हणतात. जर स्थूल शरीर दैनिक हालचाल, व्यायाम, कठोर परिश्रम इत्यादी कामे कमी करेल, म्हणजे स्वस्थ बसण्याचा प्रयत्न करेल, शारीरिक परिश्रम जरा कमी करेल, गरजेपुरतेच करेल आणि शरीराची ऊर्जेची गरज कमी होते. जर तुम्ही कष्ट करत नसाल, परिश्रम करत नसाल तर ऊर्जा पण कमी लागते आणि ऊर्जेची गरज सुद्धा कमी लागते. जसं आपण ऊर्जा किती लागते आपल्या शरीराला मागच्या एका भागामध्ये पाहिलेलं आहे, त्याची पाहिजे तर मी लिंक या ठिकाणी देईन. ऊर्जोत्पत्तीमध्ये परिणामी कार्बोत्पत्ती कमी होते आणि रक्त मलिन होत नाही. म्हणून फुफ्फुसांना रक्त शुद्ध करण्याचे फार काम उरत नाही. आता कामच संपलं म्हणल्यानंतर काम नाही झालो पाहिजे रेता कामा म्हणल्यासारखं, कामच शिल्लक नाही म्हणलं तर मग काय काम नाही. म्हणजे श्वासोश्वास घेण्याची सुद्धा गरज आपली कमी होते. म्हणजे फुफ्फुसात वायू भरण्याची आवश्यकताच पडत नाही. याचा अर्थ प्रति मिनिट श्वासोश्वास संख्येचा वेग कमी होतो, अगदी 2 पर्यंत येतो, 1 पर्यंत येतो. शारीरिक क्रयशक्तीची बचत झाल्यामुळं आयुष्य वाढते आणि मरेपर्यंत शरीर निरोगी राहते. श्वासाची गती वेग जे आहे 2-1 होणं फक्त योगी माणसालाच शक्य आहे, प्रापंचिक माणसाला ते शक्य नाही. कारण आंतरइंद्रिय जे चालण्यासाठी किमान रोज 2200 कॅलरीज आपल्याला लागतात, म्हणजे बिग कॅलरीज, ते आपण पाहिलेलंच आहे मागच्या एका भागामध्ये. तोही भाग आपण पाहिला नसेल तर तोही पाहून घ्या. शारीरिक क्रयशक्तीची बचत झाल्यामुळे आयुष्य वाढते आणि मरेपर्यंत शरीर निरोगी राहते. एक वाक्प्रचार आपण ऐकत असतो बघा, कोर्ट आणि रुग्णालय यांची पायरी चढण्याची वेळ कोणावर येऊ नये. याचं कारणच हे आहे की दोन्ही ठिकाणी आपण जे काय जमवलेली संसाधनं आहेत, धन आहे, याचा अपव्यय होतो आणि ह्याच्यामध्ये लागल्यामुळे आपलं उत्पादन सुद्धा बाधित होतं. म्हणजे वर्तमान उत्पन्न सुद्धा कमी होतं आणि संचित झालेलं धन सुद्धा खर्च होऊन जातं. असे कित्येक लोकांना घेतलेले घर विकावे लागलेत, जमीन विकावे लागलेले आहेत या अशा असाध्य रोगांना नीट करण्यासाठी. पण नीट झाले का? नाही झाले. कोणत्या डॉक्टरने हमी दिली? लोकांचे 50-50 लाख 1-1 कोटी खर्च झाले, पण कोणीही हमी दिली नाही. कॅन्सरला मी हद्दपार करतो म्हणण्याची. खर्च होतो, उत्पन्नही घटते, त्यामुळे मानसिक ताणतणाव वाढतो. रोग झाला, तुम्हाला डॉक्टरने सांगितलं की डायबिटीज झालाय, आता बस शुगर खाऊ नका, तुमचा कोटा संपला, झालं. ताणतणाव होतो आणि ताणतणावामुळेच डायबिटीज होतो आणि ताणतणावामुळेच, कारण आपल्याला फुरसतच नाही, मनाला प्राणायाम करायला फुरसत नाही.
त्यामुळं कार्बन वाढत राहतो शरीरामध्ये आणि मग ताणतणाव निर्माण होतो आणि ताणतणाव निर्माण झाल्यामुळं हे रोग उद्भवतात आणि रोगाची लक्षणे दिसायला लागली, कुठंतरी चमकायला लागलं, कुठंतरी कळ यायला लागली की माणूस चक्कर यायला लागली, गरगर फिरायला लागलं की माणूस पुन्हा डॉक्टरचा सहारा घेतो, मोठ्या मोठ्या टेस्ट करतो, हजारो लाखो रुपये त्याच्यामध्ये खर्च करतो आणि शेवटी परिणाम काय? जैसे थे रोग जिथल्या तिथं जसाच तसा राहतो. तो रोग फक्त पोसण्याचं काम या ठिकाणी वैदिक शास्त्र करतं. फक्त एवढंच आहे की आजचं मरण उद्यावर ढकललं जात. फार तर हे पण ढकललं जातं की नाही ते माहित नाही, पण थोडंसं वेदना कमी होतात, सगळ्या कमी होत नाहीत आणि मग अशा प्रकारे शरीरात रोगाचा शिरकाव वेगाने होतो. प्राणायामाने असे कितीतरी उदाहरणं आहेत की हजारो वर्ष ते निरोगी ठेवता येते शरीर आपले. उदाहरणार्थ आपल्याला हल्लीचं उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजच्या काळात चांगदेव महाराज होते, ते 1400 वर्ष जगले असं प्रमाणित आहे. हे फार जुनी गोष्ट नाहीये, 12व्या-13व्या शतकातली गोष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी मी काही प्राणी त्यांच्या श्वासगतीनुसार किती आयुष्य जगतात याचा एक तक्ता मी या ठिकाणी आपल्याला दाखवेल. श्वासगतीनुसार प्राण्याचं आयुष्यमान कसं आहे. आता चित्ता हा जो प्राणी आहे म्हणजे बिबट्या वाघ म्हणतो त्याला आपण, त्याची श्वासगती 60 ते 100 प्रति मिनिट असते. इतका तो फास्ट रिदमने श्वासोश्वास घेत असतो. जीभ त्याची बाहेरच असते आणि म्हणून मग त्याचा फारसा जीवनकाळ फक्त 8 ते 10 वर्षाचा असतो. किती मेहनत परिश्रम करणार ताकदवान असला तर 8 ते 10 वर्षाच्या वर तो जगू शकत नाही. पाळलेला जो कुत्रा असतो त्याचाही श्वासगती 20 ते 35 श्वास प्रति मिनिट असते. तोही जीभ बाहेर काढून तसा श्वास करत असतो. तर त्याचे फार तर आयुष्य 15 ते 20 वर्ष असते. हत्ती एक असा प्राणी आहे ज्याची श्वासगती 15 प्रति मिनिट असते आणि त्याचं आयुष्य साधारणतः 45 ते 50 वर्ष असल्याचं आपल्या या जे ज्ञानभंडार आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मी तेच घेतलेलं आहे. पण मनुष्य मात्र 12 ते 15 श्वास घेतो. सर्वसाधारणपणे 15 श्वास सांगितले जातात. निरोगीपणामध्ये तो फार तर 45 वर्ष जगतो. नंतर 45च्या नंतर रोगाचा प्रादुर्भाव कुठे ना कुठे दिसायला लागतो आणि मग औषध पिषध खाऊन तो 60 ते 80 वर्ष जगतो. पण योगी मनुष्य तेच आपले प्राणायाम जर जाणीवपूर्वक केला तर ते प्राणायामाची गती त्याची 2 ते 5 पर्यंत कमी होते. असं नाही की प्राणायाम केला करतो म्हणून त्याचे श्वास कमी होते, नाही. नॅचरली त्याची गती कमी झाली पाहिजे. नैसर्गिकरित्या त्या रक्तामधून कार्बन काढण्याची गरज नसली पाहिजे. मग असे योगी जे मनुष्य आहेत ते सहज 150 वर्ष किंवा 200 वर्ष पण जगू शकतात. असं काही नाही की ते जगत नाहीत. यामध्ये कासव एक असा प्राणी आहे, 5 ते 10 श्वास, कधी कधी ते पाण्यात बुडी मारून घेतलं तरी एक पण श्वास घेतं. अशा वेळेस छोटं जे कासव आहे ते 120 वर्ष किंवा 130 वर्ष जगू शकतं. पण मोठं समुद्री कासव असतं ते फार तर 1 किंवा 2 श्वास किंवा 2 ते 3 श्वास प्रति मिनिट घेतं आणि मग ते जवळपास 150 वर्ष जगतं. तक्ता दिलेला आहे. अशा प्रकारे प्रयागस्थ कुंभमेळ्यामध्ये हिमालयात गुहेतून दीर्घ आयुष्य असणारे अनेक महाअवतार महामानव दर्शन त्यांचं झालेलं आहे. प्राणायाम सिद्धी म्हणजे मनोपस्थित श्वास लांब करणे आणि श्वास संख्या कमी करून थांबवणे. प्राण्याचे आयुष्यही श्वासावर गतीवर अवलंबून असते. असा इथे एक चार्ट दिलेला आहे, पण तो किती दिसेल हे काय सांगता येत नाही कारण तो फार फेंट आहे. तरी पण मी टाकतो, तुम्ही पाहून घ्या किंवा तुम्हाला नेटवर पण शोधता येईल. प्राण्याचे सरासरी आयुष्यमान हे सर्च केलं तर नेटवर तुम्हाला बघता येतो. आता गीता प्रबोधामध्ये सुद्धा भगवंतांनी हे स्पष्ट सांगितलं आहे की अपरे नियता आहाराः प्राणान प्राणेषु जुवती. नियत अपरे आहाराः. अपर म्हणजे बिघडलेला आहार आणि नियमित आपण बिघडलेल्या आहारामुळं आपली प्रकृती बिघडत राहते, रक्त घाण होत राहतं आणि प्राणान प्राणेषु जीवती म्हणजे प्राणायामाची गती वाढत जाते. जोरजोरात प्राणचक्र चालते. अपर माया जगात प्राणी मिताहारी आणि प्राणायाम गतीचक्र नियंत्रित करून दीर्घकाळ निरोगी स्वस्थ जीवनाचा आनंद घेऊ शकतात. अपायकारक विषारी अयोग्य अन्नसेवन किंवा असामान्य परिस्थितीमध्ये चुकीचे अन्नसेवन केल्याने शरीरात हानिकारक संसर्गजन्य रोग होतात. विविध अन्नाद्वारे होणाऱ्या रासायनिक हल्ल्यापासून शरीर रक्षण करण्यासाठी आत्मा बौद्धिक प्रयत्न करत असतो. तेव्हा प्रत्येक कोशिकाच्या प्राणमय कोशाशी प्राण समन्वय साधून शरीरारोग्य संतुलित ठेवतो. आयुष्यभर मन इंद्रियासह विषय व्यस्त राहते आणि शरीराच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तत्पर असते. सर्व शारीरिक कार्यासाठी प्रत्येक ग्रंथींना हवा, पाणी आणि अन्न या 3 घटकाचा नियमित पुरवठा आवश्यक असतो. अन्न पचन आणि पचनानंतर बाधक उर्वरित अवशेषामुळे होणाऱ्या संभाव्य हानिकारक संसर्गापासून शरीर संरक्षण करणे ही प्रकृतीची खरी गरज असते. शरीरात शिरकाव करणारे किंवा शरीरात उद्भवलेले हानिकारक रासायनिक घटक लवकरात लवकर बाहेर काढण्याची सोय प्रकृतीने उपलब्ध करून दिलेली असते. जठरात अन्न पचल्यानंतर
आतड्यातील ग्रंथीद्वारे शोषित रसातील शर्करा रेणूचा अंतर्बंध तोडून ऊर्जा निर्मिती क्रियेत अपोत्पादित जे कार्बनचे उत्सर्जन फुफ्फुसात भरलेल्या वायूच्या साहाय्याने अविरतपणे काढण्याचा प्रयत्न केला जातो. ही एक दैवी प्राकृतिक स्वयंभ यज्ञ क्रिया आहे, म्हणून याला यज्ञच म्हटलं जातो. आणि पोटभरण म्हणजे एक दिव्य यज्ञ क्रिया मानली पाहिजे. म्हणून भोजन करताना सुद्धा एक श्लोक म्हटला जातो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. कारण जीवन रक्षक असलेल्या या अन्न म्हणजे पूर्ण ब्रह्मरूप आहे. कारण अन्न सेवनाचा उद्देशच केवळ पोट भरणे नाही, तर अन्नाचा प्रत्येक घास मुखात घेताना अंतरात निवासी असलेल्या भगवंताच्या तृप्तीची प्रार्थना भोजनापूर्वी आपण करायला पाहिजे. भगवंताच्या नामोच्चारात भोजन करणे हा स्वयं एक यज्ञ आहे आणि तो सहज साध्य होतो. दररोज हे अन्न सेवन करतो त्या अन्नाला चयापचय क्रियेद्वारे पाचक संस्था उपयुक्त बनवते. किती खातो ते शरीरात कसे उपयोगात आणले जाते हे एक सखोल गुह्य गूढ रहस्य आहे. सर्व प्राकृत शरीरात घडणाऱ्या प्रक्रियेचे सखोल अध्ययन तपासणे गरजेचे आहे. प्राप्त अन्नरसाचे शोषण शरीरारोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. अशक्त रोगग्रस्त शरीर घेऊन वृद्धापकाळात इतरांच्या मदतीने जीवन व्यतीत करणे लज्जास्पद आणि व्यर्थ आहे. कारण जर आपण आजारी पडलो आणि आपली सेवा दुसऱ्यांना करावी लागली तर हे खरं तर लज्जास्पद काम आहे. कारण आपल्याला उठवत नाही, मग आपला शुश्रूषा करणं, स्वच्छता करणं हे अन्य लोकांवर भार टाकला जातो. शेवटी त्यांनी केलेलं आपल्यावर ऋण आहे म्हणून. परंतु प्रचलित सामाजिक स्पर्धात्मक जीवनाची जीवघेणी धावपळ करताना गरजेनुसार शरीरग्रंथी ऊर्जा निर्माण करतात. परंतु अपोत्पादक कार्बन धूळ रसायनाच्या प्रादुर्भावाने रक्त अशुद्ध आणि मलिन होते. म्लान रक्ताचे संभाव्य दुष्परिणाम टाळण्यासाठी शरीरारोग्य सांभाळण्यासाठी जाणीवपूर्वक मनोपस्थित प्राणायाम तंत्राने रक्त शुद्ध करण्याची व्यवस्था प्रकृतीने ठेवलेली आहे. प्राणापान क्रिया म्हणजे व्यायाम नाही आहे, तर शरीर शुद्ध, निरोगी आणि दीर्घायू ठेवण्याची एक अतिशय कौशल्यपूर्ण तांत्रिक प्राकृत सुविधा आहे. म्हणून मनाला या प्राणायाम करण्याचे व्यसन लागले पाहिजे. विशेष म्हणजे या प्राणायामाची गरज कळली पाहिजे, किती आवश्यक आहे हे समजले पाहिजे. आणि हे समजण्यासाठी आपल्याला माझे हे मागचे दोन्ही भाग 5.1 5.2 हे पाहावे लागतील, समजून घ्यावे लागतील. या ठिकाणी आपण थांबूया. त्याच्या पुढचा भाग क्रमशः आपल्याला पाहता येईल. धन्यवाद.